रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आजारी व्यक्तीने औषधं घेताना ती औषधं कोणत्या वेळी घ्यावीत आणि कशा पद्धतीनं घ्यावीत हे या व्हिडिओमध्ये मी सांगतो. औषधं कोणत्या दिशेला तोंड करून घेऊ नयेत लक्षात ठेवा, एक लक्ष द्या, आणि त्याचे परिणाम काय होतात तेही मी सांगतो. जेव्हा तुम्ही औषध दक्षिण दिशेला तोंड करून घेताय, तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते कसं घ्यायचं ते मी शेवटी सांगणार आहे, तेव्हा तुमचा आजार बरा होणारा नसून मृत्यूची तारीख तुमच्या जवळ येत आहे. त्याच वेळेला होईल असं नाही. तुम्ही आजारी असलेल्या पेशंटचं ऑब्झर्वेशन करा. त्याला इकडं तोंड करून औषधं घे म्हणलं तरी घेणार नाही. ते बरोबर त्याला दक्षिण दिशेला ज्याचा मृत्यू ओढवलेला आहे त्याचं तोंड बरोबर दक्षिण दिशेला जवळ ज्याचा मृत्यू होणार आहे तो तिकडेच ओढला जातो. आलं का लक्षात? ही यमाची दिशा आणि तो समोर पाहत असतो सर्व, त्याला जाणवून येत नाही. परंतु यमराज त्याला सांगतात, बाळा कशासाठी औषध घेतोयस? माझ्याकडे तोंड करून औषध घेतोय, तुला यायचं का माझ्याकडं? चल मी नेतो तुला. महत्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवा. हे काय थोतांड नाही, काय नाही, सत्य बोले माझी वाचा. आणि कुणी ऐकावं अशी जबरदस्ती नाही, किंवा कुणाच्या बुद्धीला पटेल न पटेल असंच करा असं माझं मत नाही. जे माझे अनुभव आहेत ते मी नेहमी तुमच्याशी शेअर करत असतो. पश्चिम दिशेला तोंड करून जर तुम्ही जेवण करत असाल किंवा औषधं घेत असाल तर तुमचा आजार बरा होणारा नसतो. कमी होईल, एकदा बरं वाटेल, पुन्हा उद्या चढता पाया होईल, पुन्हा एखाद दिवशी बरं वाटेल, पुन्हा कमी जास्त, म्हणजे आजार तुमचा बराही होणार नाही आणि पूर्णतः तुम्हाला बरंही वाटणार नाही. नीट लक्ष द्या. म्हणजे एखादी वस्तू समजा हे कुलूप आहे, हे हातात घेऊन तोडायचं बी नाही, मोडायचं बी नाही, आणि ह्याला हातातून सोडायचं बी नाही, अशी स्थिती. म्हणजे सदैव तुम्ही आयुष्यभर तुम्हाला गोळ्याच खाव्या लागणार. जे हे बोलतोय ते अजिबात असत्य नाही, सत्य सांगतो. पश्चिमेकडून पश्चिम दिशेला तोंड करून जर तुम्ही जेवण करत असाल किंवा औषध प्राशन करत असाल तर माझ्या अनुभवाचे बोलणे सांगितले तुम्हाला. मग सर कोणत्या दिशेला तोंड करावं आणि औषधं कोणत्या वेळेला घ्यावीत, कोणत्या वेळी औषध घ्यावीत हे मी सांगतो, आणि कशी घ्यावीत. पहिल्यांदा कोणतंही औषध घेताना, सकाळचं औषध घेताना पूर्वेकडे तोंड असावं. औषध घेताना लक्षात ठेवा, प्रथम पाण्याचा एक घोट घ्यावा. पाणी थंड नसावं, जास्त गरम नसावं, नॉर्मल टेम्परेचरला पाणी असावं. पूर्वेकडे तोंड करून सकाळची औषधं, टायमिंग सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट. सकाळचं टायमिंग जे आहे ते 9च्या दरम्यान तुमची सकाळची औषधं तुमच्या पोटामध्ये गेली पाहिजेत. 9च्या पुढं सकाळची औषधं घेऊ नका. अनुषापोटी जे सांगितलेलं असतं ते
सूर्य उगवल्यानंतर पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे 6 ते 9 या कालावधीमध्ये पहिला प्रहर असतो. या गोष्टी लक्षात ठेवा. मी काय म्हणतो, तुम्ही जेव्हा 9च्या पुढे औषधे घेता तेव्हा ती औषधं ज्या पद्धतीनं शरीरामध्ये जायला पाहिजेत, डिस्पर्स व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं ती होत नाही. सकाळची वेळ मी तुम्हाला सांगितली, दिशाही सांगितली, घेताना औषध सांगितलं, घेण्यापूर्वी 1-2 घोट पाणी घ्यावं आणि मग औषधं घ्यावी. हे का करावं याच्यासाठी शास्त्र आहे. घेतलेलं औषध कुठे जाणार? स्टमकमध्ये. स्टमक इज अ वेटिंग फॉर एनी फूड मटेरियल. मग इन द फॉर्म ऑफ ते मेडिसिन असू द्या किंवा इन द फॉर्म ऑफ फूड असू द्या. लक्षात ठेवा या गोष्टी. आणि तिथे जेव्हा आपण औषध देतो तेव्हा सिक्रिशन HCl हे प्रथम पाण्याचा एक घोट घेऊन डायल्युशन करावं आणि नंतर ती औषधं घ्यावीत. हे सकाळच्यासाठी मी सांगितलं. सायंकाळची औषधं जी आहेत ती लक्षात ठेवा. नेहमी सूर्यास्तानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर औषधं घ्यावीत. मग तो ऋतूप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळेला घेऊ नये किंवा दिवस उगवतानाही सकाळची घेऊ नये. पूर्णपणे दिवस उगवला म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी या विश्वामध्ये. सूर्याचं उगवणं म्हणजे ज्ञान विश्वामध्ये पसरणं. तेच आपण त्या औषधाच्या रूपाने किंवा अन्नाच्या रूपाने ते शरीरात पसरवत असतो. आणि सायंकाळचा सूर्यास्त झाला त्यानंतरची पोझिशन सुद्धा लक्षात ठेवा. आपण जिथे राहतो त्या ठिकाणी तिथून पुढे विष्णूंचं कार्य आलं. फक्त स्थित्यांतर इथेच ब्रह्मा आणि महेश. महेश या शब्दाचा अर्थ तुम्ही बघा सायंटिफिकली. ब्रह्मा या शब्दाचा अर्थ बघा, लक्षात ठेवा. हे स्थित्यांतरणाला एक जन्म आणि दुसरं मृत्यू आणि या दरम्यानचं पालन पोषण जे आहे ते भगवान विष्णूकडे असतं. त्याच्यामुळं सायंकाळची औषधं घेताना ही सूर्यास्तानंतर म्हणजे याला अगदी रात्रीचा पहिला प्रहर 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत या पहिल्या प्रहरामध्ये, रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये की आता हे पूर्णपणे शरीरातला दोष निघून जाणार आहे. सकाळी आपण जे घेतलं ती औषधं ॲक्टिवेट होण्यासाठी प्रकाश पसरल्यानंतर घ्यावीत. ती औषधं नीट लक्षात. सायंकाळपर्यंत दिवसभराचं कार्य त्यांनी केलेलं माझं पूर्णपणे रोग दूर व्हावा आणि भगवंतानी मला सकाळी पहिल्या प्रहरामध्ये उठवावं यासाठी सायंकाळची औषधं रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे 6 ते 9 सूर्यास्तानंतर त्यामुळं म्हटलं या दरम्यान घ्यावी. बरेच जण खूप उशिरा म्हणजे 10-10:30च्या नंतर 11च्या नंतर, दॅट्स रॉंग. रोगी घरी येत नाही. लक्षात ठेवा. दवाखान्यात जरी असलं तरी तुम्ही औषधं कुठल्या वेळेला घ्यावी त्याला महत्त्व आहे. आणि रोग्याला दवाखान्यात ठेवण्याच्या ऐवजी घरी व्यवस्थापन चांगलं होतं. दवाखान्यामध्ये वाईट असतं असं नाही, परंतु दवाखान्यामध्ये मानसिक स्थिती जी आहे ती रोग्याची व्यवस्थित राहत नाही. बाजूला सगळं निगेटिव्हिटी भरलेली असते. कोण शेजारचं टेड होतं, कोणी शेजारच्याला दुखणं होत होतं आणि हेच निगेटिव्ह थिंकिंग दिवसभर मनामध्ये राहतं. मग झोपल्यानंतरचा विचारच येत नाही.
तुम्हाला माहित आहे का, कोरोना कालावधीमध्ये त्या निगेटिव्हिटीमुळं जे लोक दवाखान्यात भरती झाले पुन्हा माघारी आलेच नाही. सत्य बोले माझी वाचा. खोटं मी कधीही काहीही या वाचेतून सांगत नाही. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. विश्वास असेल तर करा, करावंच अशी जबरदस्ती मी कोणालाही करत नाही आणि सांगायचं मात्र सोडत नाही. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.